आता जसं तुम्ही म्हणालात की किडनीच्या या फंक्शनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात, तर हे किडनीचे आजार नेमके मग कोणाला होतात? किडनीचे आजार हे एकतर अनुवांशिकमुळे होऊ शकतात, त्यानंतर लठ्ठपणा, अति धूम्रपान, त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल नसणे, डायबिटीज, ब्लड शुगर कंट्रोल नसणे ही मेन कारण आहेत किडनीचे आजार होण्याचे. त्याबरोबरच बऱ्याच पेशंट्सला वेदनाशामक गोळ्या घ्यायची सवय असते. या गोळ्यांमुळे सुद्धा किडनीज खराब होऊ शकतात. बाकी लघवीचे इन्फेक्शन, किडनी स्टोन हे काही कारणं आहेत की ज्याला आपण ट्रीटमेंट करून किडनीचा आजार कमी करू शकतो. परंतु यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र किडनीचा आजार हा वाढत जातो. म्हणजे रिस्कवर नेमकी कोण आहेत असं म्हणायला हवं? लठ्ठ असलेले लोक, त्याच्यानंतर डायबिटीस असलेले लोक, ब्लड प्रेशर असलेले लोक, हार्ट प्रॉब्लेम्स आणि युरिनचे वारंवार इन्फेक्शन्स होणे, आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते, ज्यांच्या फॅमिलीमध्ये किडनीचे आजार आधी झालेले आहेत, त्यांनाही किडनीचा आजार व्हायची शक्यता जास्त असते.